शिंदे साहेब या ठिकाणी आपण नव्या मुंबईत देखील महायुतीचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। आणि या महाराष्ट्रातल्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, मुंबई महापालिका जिंकायची आहे म्हणून त्यांना माहित आहे। आता मुंबईतले किती नगरसेवक आले आपल्याकडे सिटिंग, नाही जवळपास 45-48 नगरसेवक उभाटाचे आणि काँग्रेस आणि अपक्ष इतर मिळून 60-65 नगरसेवक मुंबईतले सिटिंग शिवसेनेमध्ये आलेली आहे। कशी सत्ता येणार तुमची आता? आणखी 20-25 आहे। त्यामुळे जसा राक्षसाचा जीव पोपटात असतो तसा त्यांचा जीव मुंबईच्या महापालिकेच्या तिजोरीत आहे। अरे या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आणि देवेंद्रजींनी पहिला निर्णय आम्ही घेतला, मुंबईतले सगळे रस्ते खड्डे मुक्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला। का तुम्ही 15 वर्ष केलं नाही? का 3000 कोटी खड्ड्यात घातले? दरवर्षी रिपेरिंग मधून पैसे काढायचे, काळ्याचं पांढरं पांढऱ्याचं काळं। पण आम्ही हे तुमचा सगळा धंदा बंद केला। रस्ते धुताना कधी पाहिलं तुम्ही? मुंबईतले रस्ते स्वच्छ करून माती काढून पाण्याने धुण्यासाठी देखील एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरला होता। तेव्हाही टीका झाली। हे काय काम आहे का मुख्यमंत्र्याचं? मग काय मुख्यमंत्र्याचं काय काम घरात बसायचं आहे का? अरे एकनाथ शिंदेने रस्ते धुतले, तुम्ही तर मुंबईची तिजोरी लुटली धुतली। मुंबईकडे सोन्याची कोंबडी, सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून तुम्ही पाहिलं। पण आम्ही मुंबई महापालिकेमध्ये, मुंबई शहरामध्ये जे SRA प्रकल्प रखडले, धोकादायक इमारतीचे प्रकल्प रखडले, मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेल्या त्या पुन्हा मुंबईकर मुंबईत आणण्याचं काम आम्ही करतोय। आणि आता नवी मुंबईचं या ठिकाणी आपण LIG MIG, तुम्ही ते कागद दिला ना, कुठे गेलं नाटक? सर काय सांगाल, आज शिवसेनेचा निर्धार मेळावा होता, उपमुख्यमंत्री आज उपस्थित होते, या संपूर्ण कार्यक्रमाचं तुम्ही आयोजन केलं होतं, किती नगरसेवकांनी यामध्ये सहभाग घेतला होता आणि कितींनी प्रवेश केला? सिटिंग 12 नगरसेवकांनी प्रवेश केलेला, अजून 4 जण बाहेर होती आणि त्यांचं आमच्या शिंदे साहेबांवर भेट नाही झाली, त्या भेटीमुळे थांबलं। येणाऱ्या अक्षय तृतीयेला 4-5 जण पण प्रवेश करतील। आज तुम्हाला लोकांना सांगायला मला आनंद होतोय, त्या शिवसेनेचे प्युअर 53 नगरसेवक झाले आहेत आज 111 पैकी, आणि जवळजवळ 5-6 जण बाकी आहेत। हे असं केलं तर आमची संख्या जवळजवळ 60 पर्यंत होत आहे। आणि हा जो कार्यक्रम केला त्यात सर्वांनी, साईनाथ, महेश परब, शीतलताई कचरे आणि युवा सेना प्रामुख्याने सर्व लोकांनी खूप मोलाचं सहकार्य केलं। आज ते लोक शिस्तबद्ध पद्धतीने सर्व मॅनेज करत होते। एवढं लेट झालं तरी पण गर्दी कमी होत नव्हती आणि त्या लोकांनी सर्व चांगलं नियोजन केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। आणि येणाऱ्या महानगरपालिकेत युती झाली तर ठीक, नाही तर शिवसेना एकटी लढेल। आणि मी आमच्या एकट्याच्या धमकीवर काय बोलतो ते हिमतीवर, आम्ही स्वतःच्या हिमतीवर तिथे भगवा फडकल्याचे राहणार नाही। बाळासाहेबांचं आणि दिघे साहेबांचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार। बेलापूर मतदारसंघाचे तुम्ही जिल्हा प्रमुख आहेत, कुठेतरी भरपूर प्रेम दिला आहे त्यांच्यामध्ये सर्व, आणि शिंदे साहेबांच्या कामाच्या आकर्षण ते येत आहेत। प्रेमळ असा ना, नाही कोकणी माणूस प्रेमळ असा ना म्हणून